ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रदे प्राप्तस्मिन् संवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलम कुरु। याचा अर्थ ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो। सर्व प्रकारचे शुभफळ मला मिळू दे। या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे ही प्रार्थना। भारतीय संस्कृतीत 3.5 मुहूर्तांना अतिशय महत्त्व आहे। त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। या दिवशी ब्रह्मध्वज रोहण म्हणजेच गुढी उभारतात। एक चांगली वेळूची काठी घेऊन त्याला तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे। नंतर त्या काठीस हळद कुंकू लावावे। काठीच्या निमुळत्या टोकावर केशरी वस्त्र घडी करून त्यावर लिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, गाठीची माळ या गोष्टी पक्क्या बांधून त्यावर कलश ठेवावा। गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाट मांडावा, रांगोळी काढावी आणि दाराला आंब्याचे तोरण बांधावे। त्यानंतर ध्यान मंत्र गुढी उभारण्यापूर्वी म्हणावा, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रदे प्राप्तस्मिन् संवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलम कुरु। हा ध्यान मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पूजा करावी। शुभम भवतु।